गुरुचरित्र सप्ताह काळात प्रहर आणि याग सेवा करून काय मिळेल? हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता आपला गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह काळ हा सुरू झालेला आहे. तर आता सगळेच गुरुचरित्र पारायण करतील असे नाही. काही जणांना अडचणी असतात, त्यामुळे शक्य होत नाही. तर म्हणून मग काही जण सप्तशती सार या ग्रंथाचं पारायण करतील, तर काही जण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतील. किंवा ज्यांना जसं जमेल तसं वेळ काढून प्रत्येक सेवेकरी हा सेवा करणारच आहे. आणि ती सेवा आपल्याला ज्यांच्या चरणी ती रुजू करायची आहे. पण पारायणाच्या आधी आपल्याला काही गोष्टीचं पालन करणं खूप जास्त महत्वाचं आहे. कारण गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेलेला आहे. देव हा श्रद्धेचा, भक्तीचा भुकेला आहे. आपण काय नैवेद्य दाखवतो किंवा आपण काय सजावट करतो यामध्ये देवाला काहीच घेणं देणं नाही. आपले कर्म साफ पाहिजे. तुम्ही देवाला दिवसभरातून किती वेळ देता, तुम्ही देवाची किती निस्वार्थ भक्ती सेवा करतात, हे महत्वाचं आहे. आणि आपल्याकडून गुरुचरित्र पारायण वाचणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण बरेच स्वामी भक्त आहेत का ते दर महिन्याला गुरुपीठ त्र्यंबकेश्वरला जातात आणि ते तिथे एक दिवसीय गुरुचरित्र पारायण करतात. आणि तेथे हजारोने लोकसंख्या असते, हजारोने लोक सेवेकरी येतात, त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त मोठ्या लोकसंख्येच्या प्रमाणात सेवा करून घेतली जाते. आणि त्यातून सेवेकऱ्यांना अनुभव सुद्धा येतात. म्हणून आपल्याला महाराज बोलवतील तेव्हा आपण देखील जाणारच आहोत. जर तुम्ही जवळपास असाल किंवा तुम्हाला जमत असेल तर नक्की तुम्ही जाऊन ती सेवा करू शकतात. आणि नवनाथ पारायण सुद्धा दर महिन्याला असते. तर ते सुद्धा सामूहिक पद्धतीने ती सेवा तिथे नवनाथ पारायण जी होत असते. तर आपण संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये संसारिक जबाबदाऱ्या खूप जास्त असतात. का आपली सुद्धा इच्छा असून सुद्धा आपण जाऊ शकत नाही, का महाराज बोलवत नाही. जेव्हा हा योगायोग येईल तेव्हा मात्र आपण सुद्धा नक्की ही सेवा करू. पण जेव्हा आपण सप्ताह काळ येतो तेव्हा या 7 दिवसांच्या कालावधीत जास्तीत जास्त आपण सेवा करायला हवी. आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये आपण इतके व्यस्त असतो, शारीरिक मानसिक, आपल्याला इतका व्याप असतो का शारीरिक मानसिक संसारिक अडचणी एवढ्या येत असतात, म्हणून आपण देवापर्यंत जाऊ शकत नाही किंवा महाराजांपर्यंत पोहोचू शकत नाही. पण या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही काय आहोत हे विसरून तुमचं सर्वस्व फक्त महाराज आहेत हा विचार डोक्यात ठेवून सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा. तर एक वेळा तुम्ही गुरुचरित्र पारायण नाही केलं तरी चालेल, पण या सप्ताहाच्या काळामध्ये प्रहर ही खूप उच्च कोटीची सेवा आहे. जर तुम्ही प्रहराला जात असाल तर तुमचे कितीतरी उच्च कोटीचे दोष, अडचणी, संकट, दुःख, त्रास त्या प्रहराच्या सेवेमुळे कमी होतात. आता प्रहर सेवा आपल्याला घरी करता येत नाही. ही सेवा केंद्रात जाऊनच करावी लागते. तर प्रहर म्हणजे काय? तर ह्या 7 दिवसांमध्ये आपण महाराजांचे प्रहरेकरी असतो. ह्या 7 दिवसांमध्ये दिवस रात्र कंटिन्यू महाराजांची सेवा घडते. आता 20 तारखेपासून सकाळी 8ची आरती झाली, त्यानंतर प्रहराला सुरुवात होते. तर प्रहर म्हणजे नेमकं काय? तर महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये, महाराजांच्या दरबारामध्ये प्रहर या सेवा चालतात. प्रहर म्हणजे काय? तर 2 लोक वीणावादन करतात, 2 लोक स्वामी चरित्र अखंड वाचत असतात, 2 लोक माळजप करतात. तर हे 20 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत अखंड नामजप ह्या सेवा चालू असतात. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा असा अखंड नामजप, हा अखंड सेवा असतात. याला कुठल्याही प्रकारचा खंड पडू देत नाही. दिवस रात्र या सेवा चालत असतात. एक व्यक्ती भागवत पारायण करत असते, एक व्यक्ती नवनाथ पारायण वाचत असते. तर 7 दिवस महाराजांचं पहारेकरी म्हणून आपल्याला ही सेवा मिळते. आणि महाराज आयुष्यभर आपल्याला जपत असतात आणि महाराज आयुष्यभर आपले पहारेकरी असतात. आणि यात 7 दिवसांमध्ये आपल्याला महाराजांचं पहारेकरी बनायचं असतं. अखंड सेवा ती चालू असते, पण आपल्याला जेव्हा मिळेल तेव्हा ती सेवा आपण करायची आहे. प्रत्येकाला थोडीफार का होईना ती सेवा दिली जाते, कारण ती सेवा अखंड चालत असते. आता वैयक्तिक सांगायला गेला तर केंद्रामध्ये रात्री जो प्रहर करतो
12 ते 6 या वेळेत जो प्रहर करतो त्याला महाराजांचा साक्षात्कार मात्र नक्कीच होतो. आणि दुपारची वेळ 2 ते 4, कारण हा जो काही टायमिंग आहे तो झोपेची वेळ आहे आणि तेव्हाच आपली परीक्षा बघितली जाते. म्हणून या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये जी मिळेल ती सेवा करायची, मग ते स्वामी चरित्र असो का वीणावादन असो का माळजप असो. कारण प्रहर रात्री आमच्या केंद्रांमध्ये माणसांना दिली जाते आणि दिवसभर महिला सेवेकरी असतात. म्हणून जेव्हा जमेल तेव्हा प्रहरला नाव द्या आणि जी वेळ मिळेल त्या वेळेत केंद्रात हजर राहा. म्हणून या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये जी मिळेल ती सेवा करा. झाडू, पोछा, भांडी धुणे, ज्या काही सेवा तुम्हाला केंद्रामध्ये दिल्या जातील, कारण या सेवेची जमापुंजी आपल्याला आयुष्यभर सोबत असते. म्हणून प्रहराची सेवा सोडू नका. महाराज आपल्याला संकटात लगेच आपला जो काही आपण महाराजांना दिलेला वेळ आहे तो आपल्याला परत देतात. जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा आपण महाराजांना आवाज देतो. आता याग म्हणजे काय, तर आपण यागाबद्दल बोलणार आहोत. तर यागामध्ये गीताई याग असतो, गणेश याग असतो, चंडी याग असते, स्वामी याग असतो, मल्हारी याग. तर हे याग करत असतात. तर चंडी याग, स्वामी याग जेव्हा केंद्रामध्ये होतात तेव्हा स्वाहाकार केले जातात. जेव्हा आपण हरिद्रव्य करतो तेव्हा स्वाहा. तर स्वामी चरित्र सारामृताचं प्रत्येक ओवी झाल्यानंतर स्वाहाकार करायचा असतो. आणि दुर्गा सप्तशतीच्या वेळेस प्रत्येक ओवीवर स्वाहाकार होतो. आणि जेव्हा तुम्ही स्वाहा स्वाहा म्हणता तेव्हा आई भगवती तिचं मुख खोलते आणि आपण तिला जे हरिद्रव्य आपल्याला केंद्रात देतात ते आपण तिला अर्पण करतो, घास भरवतो. तर या सर्व पद्धतीने ते असतात. गीताई याग आपल्याला भागवत गीता केल्याचं फळ मिळते, आपल्याला मिळत असतं. आर्थिक, शारीरिक, मानसिक कष्ट असतील तर ते नक्कीच कमी होतात. कारण आपण यागाच्या माध्यमातून आपल्या पितरांना जेवण देत असतो. प्रत्येक यागाला मुलांना घेऊन जा. गणेश यागाला तर आवर्जून मुलांना घेऊन जा, जेणेकरून मुलांच्या बुद्धीमध्ये भर पडते. भगवान गणेशाची खूप मोठी सेवा आपल्याकडून घडत असते. तुम्ही जर केंद्रात गेला तर महाराज नक्की आपल्याकडून सेवा करून घेतात. जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता जर तुम्ही पारायण करत असाल किंवा बऱ्याच लोकांना पारायण करणं शक्य होणार नाही, पण या 7 दिवसात घरात, बाहेर, केंद्रात, मंदिरात जी जमेल ती जास्तीत जास्त सेवा करा. महिलांनी गुरुचरित्र वाचू नये, पण परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला गुरुचरित्र हा ग्रंथ वाचण्याचा अधिकार दिला. गुरुचरित्र हा साधा सुद्धा वेद नसून तो 5वा वेद मानला गेलेला आहे. म्हणून नियम पाळून घरात सात्विकता असणं महत्वाचं आहे. जरी तुम्ही केंद्रात पारायणाला बसले असाल तरी घरात सात्विक राहणं खूप जास्त महत्वाचं आहे. या 7 दिवसांमध्ये आपले काम, क्रोध, मद, मत्सर, मोह सगळे ठाम मांडून बसलेले असतात. कारण कोणी बोललं का आपल्याकडे लगेच त्याला प्रत्युत्तर मात्र असतं. कारण आपण गुरुचरित्र पारायण करत आहोत. माणसांमध्ये द्वेष असतात. मनुष्य जातीत प्रत्येकाच्या अंगात द्वेष अवगुण भरलेले असतात. शरीर शांत ठेवणं, मन शांत ठेवणं, मग बाहेरचं चमचमीत पदार्थ थोडे दिवस त्याग करावा, घरातलं वातावरण मंगलमय ठेवावं, मांसाहार बंद ठेवावा. आणि हे सर्व करत असताना आणि पारायण करत असताना तुम्ही जर डाव्या कुशीवर झोपले, कारण जेव्हा जर तुम्ही डाव्या कुशीवर झोपता तेव्हा साक्षात दत्त महाराज तुम्हाला दर्शन देतात असं म्हटलेलं आहे. आणि गुरुचरित्र 5चं पारायण जो करतो त्याला दत्त महाराज दर्शन देतातच, स्वामी महाराज दर्शन देतात. कारण गुरुचरित्र पारायण करणारा मनुष्य खूप जास्त भाग्यवान असतो आणि केंद्रात या सर्व सेवा खूप जास्त अनंतपटीने ऊर्जा प्राप्त करून आपण करत असतो. श्रावणात पारायण करतो तेव्हा आपण घरात पारायण करतो तेव्हा कितीही प्रकट पितृदोष असला तरी तो हळूहळू कमी होतो. पारायण करताना थोडेफार तरी नियम मात्र पाळावे. केंद्रातील प्रसाद तुम्ही खाऊ शकता. तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करतात. या 7 दिवसात दत्तकृपा आपल्यावर प्राप्त होते, कारण आपल्यावर ही दत्तकृपा होते आणि तेव्हा आपले सर्व दोष हळूहळू कमी होतात. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये. ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत लाईक करा, कमेंट्स करा. ब्लॉग आवडला असेल तर एक कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. धन्यवाद.